20 जुलै 2026 भारताच्या इतिहासातील दुसरा ब्लॅक डे. ब्लॅक डे याचं कारण आहे, की जे काही व्हिडिओ पाहत आहोत आपण Instagramवरती असेल, YouTubeला असेल किंवा WhatsAppला असतील, हे पाहून अक्षरशः मन सुन्न होतंय. म्हणजे ते पाहून असं वाटायला लागतं, की या ज्या काही गोष्टी घडल्यात, घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये माणुसकी काही शिल्लक आहे की नाही? मुद्दा होता नीट पेपर लीकचा. जे पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगले डॉक्टर्स होणार आहेत. जर त्या ठिकाणी असे डुप्लिकेट डॉक्टर्स आले, तर आपण विचारही करू शकणार नाही, की आपला इलाज कशाप्रकारे होईल. तर याची अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी संसद मार्च काढण्यात आला होता. आणि त्या मार्चमध्ये कित्येक असे युवक आहेत, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाला तर ते गुडघ्याच्या खाली केला पाहिजे ना. लाठीचार्ज डोक्यामध्ये असतो. लाठीचार्ज कानाखाली मारलेला असतो. लाठीचार्ज मानेवरती मारलेला अशा प्रकारचा लाठीचार्ज असतो. नाही, बिलकुल नाही. बरं, ह्या मार्चमध्ये महिला सुद्धा होत्या. लहान मुली होत्या. मला हे समजत नाही, जे ठीक आहे तुम्ही म्हणता, की ऑर्डर फॉलो करत आहात आम्ही. पण ऑर्डर फॉलो करत असताना सुद्धा तुमच्यामध्ये एक सेन्सिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. ती काही मेलेली आहे का? तुमच्यात बिलकुल नाहीये का? तुमच्या पण घरी मुली आहेत, बहिणी आहेत, माई आहेत, बायको आहे, सर्वच आहेत ना. पण त्यांच्याकडे तुम्ही जर या ठिकाणी असेल, त्यांना तुम्ही असं ट्रीट केलं असतं का? एका मुलीला कानाखाली मारलं, ही काय पद्धत? दुसऱ्या एका मुलीला तिच्या म्हणजे बमवरती मारताय तिच्या, ही काय पद्धत झाली? म्हणजे आपल्या घरी आपण आपल्या आई-बहिणींना अशा प्रकारे ट्रीट करतो. अक्षरशः मन सुन्न झालं, की अशा प्रकारचे ते व्हिडिओ आलेले आहेत. हा लाठीचार्ज नव्हता. माझ्याकडे शब्द नाहीयेत ते बोलण्यासाठी, की कशाप्रकारे तुम्ही ट्रीट करत आहात. हे माणसं तर बिलकुलच नाही आहेत. अरे, आपल्याला काही एखादे प्रॉब्लेम झाले, तर आपण पोलिसांकडे जातो. जर पोलीस अशा प्रकारे वागत असेल, तर आपण कुणाकडे जायचं? कोण आहे आपलं? ही पद्धत आहे पोलिसांची मारण्याची. ते मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत. भारताचे भविष्य आहे आणि त्या भविष्याला तुम्ही आताच अंधारामध्ये घालताय. नेमकं तुम्हाला सिद्ध काय करायचंय या गोष्टी करून? त्यांना त्यांच्या लिमिट्स माहिती आहेत ना. हां, ठीक आहे, तुम्हाला ते लॉ एंड ऑर्डर मेंटेन करायचे, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. ही काय पद्धत मारण्याची? जसं की अतिरेक्याला मारल्यासारखं तुम्ही मारत त्यांना. एवढा राग? पण एक गोष्ट समजली पाहिजे आपण पण. प्रोटेस्ट करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि अधिकाराचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे. लक्षात घ्या, हे तुमचं काम आहे अधिकारांचं संरक्षण करणं, ना की त्यांना मारणं, त्या अधिकारांची गळचेपी करणं. हे तुमचं काम नाही आहे. जर हे असं चालत राहिलं तर म्हणजे माझी अशी भीती आहे, की पुढे जाऊन असं होऊ नये, की घराच्या बाहेर जायचं असेल तर तुम्ही का जाताय? हे सांगावं लागेल. नाही, अशी वेळ आली नाही पाहिजे. डेमोक्रेसी आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कोणतीही सरकार असो, काही घेणं-देणं नाहीये. जर सरकार अशा पद्धतीनं वागत असेल, तर त्या सरकारच्या विरोधात हे बोललंच पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये हे सेन्सिटिव्हिटी असणं गरजेचं आहे. तुम्ही आय-ए-एस बनता, आय-पी-एस बनता. तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेला असतो ना. किती परेशानी असते, किती मेहनत असते. तेवढं मोठं होऊन सुद्धा तुम्हाला कळत नाही, की आपण बाकीच्यांना कशाप्रकारे ट्रीट करतोय. माणसं आहेत ना ते. माणसांना माणसासारखं ट्रीट केलं पाहिजे. मला ते बघूनच वाईट वाटत आहे. तर जे ॲक्चुअल त्यांनी फील केले त्यांना किती वाईट वाटत असेल. काय बोलू समजत नाहीये. खरंच विचलित झालेलं आहे मन. असं झालं की का? नेमकी का एवढं काय राहिलं आहे, की आपण अकाउंटेबिलिटी घेण्यास घाबरत आहे आणि बाकीच्या मुलांना आपण एवढा त्रास देतोय. काही मला बोलायला शब्दच नाही आहेत.